नमस्कार. स्वामिनी आरी क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत स्टेम स्टिच कशी करायची. तसेच तुम्ही पाहत आहात समोर असलेल्या 2 आकारांमध्ये स्टेम स्टिच केलेली आहे. तर शेपमध्ये स्टेम स्टिच कशी करायची त्याचा व्हिडिओ पण आपण ह्यानंतर पाहणार आहोत. सध्या मी तुम्हाला नॉर्मल स्टेम स्टिच कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सिल्क थ्रेड घ्यायचा आहे. आता आपण धागा वरच्या दिशेने काढून घेऊ आणि बघा सगळ्यात अगोदर आपण एक लॉंग म्हणजेच एक मोठी चेन स्टिच करून घेऊ. स्टार्टिंगला तुम्ही जेवढे मोठी स्टिच घ्याल ना तेवढं तुम्हाला समजण्यास आणि सराव करण्यास खूप सोपं जाईल. आता आपण चेन स्टिच करणार आहोत. चेन स्टिच झाल्यानंतर बघा आपल्याला एक छोटी चेन स्टिच करून धागा लॉक करून घ्यायचा आहे. आता आपली ही नॉर्मल चेन स्टिच झालेली आहे. पुढे आपण बघा वरच्या साईडला एकदम मधोमध आपल्याला बाजूला चेन स्टिच करायची आहे. ही स्टिच झाल्यानंतर तिथे पण आपल्याला स्मॉल चेन स्टिच देऊन धागा लॉक करून घ्यायचा. आता जसं नॉर्मल तुम्ही स्टार्टिंगला जी चेन स्टिच केलेली आहे त्याच साईजमध्ये आपल्याला पुन्हा खालच्या दिशेने धागा घेऊन तेवढीच चेन स्टिच करायची आहे. धागा हा नेहमी आपल्याला लॉक करतच जायचा आहे. आता बघा आपले फर्स्टवाली जी पहिल्यांदा चेन स्टिच केली त्याचा जो एंड आहे ना तिथे आपल्याला चेन स्टिच करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कंटिन्यू स्टिच करत राहायचं आहे. व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला कळेल स्टेम स्टिच कशी करायची. सिल्क थ्रेड डबल घेतल्यामुळे तुम्हाला समजण्यास अडचण येईल म्हणून मी गोल्डन थ्रेडचा वापर करून पण स्टिच कशी करतात हे दाखवणार आहे. खरं तर ह्या स्टिचमध्ये सिल्क थ्रेडचाच वापर केला जातो. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर अशा प्रकारे आपला स्टेम स्टिच झालेला आहे सिल्क थ्रेडमध्ये. आता आपण इथे एंड नॉट करूयात. आता ह्यापुढे आपण गोल्डन थ्रेडचा वापर करून स्टेम स्टिच कशी करतात हे पाहणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला आता गोल्डन थ्रेड घ्यायचा आहे. स्टार्टिंगला बघा तुम्हाला सिल्क थ्रेडचा वापर करून जर अडचण येत असेल ना तर तुम्ही गोल्डन थ्रेडचा वापर करून पण सराव करू शकता. आता आपण गोल्डन थ्रेडने बघूयात स्टेम स्टिच कशी करायची.
आता आपला स्टेम स्टिचचा प्रकार पूर्ण झालेला आहे. आता आपण इथे एंड नॉट करूयात आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.